निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। तू जेव्हा या अस्त्रांचे आणि माझे स्मरण करशील तेव्हा ही अस्त्रे तुझ्या समोर हात जोडून उभी असतील। तुझी इच्छित मनोकामना ही अस्त्र पूर्ण करतील। माते, खरं तर मी धर्माचं कार्य करतो आहे। जिथे मी सत्याचा आग्रह धरतो आहे, जे सज्जन आहेत त्यांच्या पाठीशी मी उभा राहतो आहे। परंतु माते, हे कार्य करत असताना अनेक सत्पुरुषांना विविध संकटांना सामोरं जावं लागतं। अनेक थोर विभूतींना छळलं जातं। म्हणूनच माते, एका हातात सत्य आणि दुसऱ्या हातात शस्त्र घेऊनच मी भ्रमण करतो आहे। मच्छिंद्र, तू जे म्हणतो आहेस ते अगदी योग्य आहे। सत्यासोबत शक्तीही हवी, अन्यथा असत्याचा विजय होतो। म्हणूनच माते, हे दिव्य अस्त्र माझ्यासाठी फार मौल्यवान आहेत। याचा उपयोग मी सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन करण्यासाठी करेन। हे नाथ, भविष्यात आपणही जेव्हा आमचे स्मरण कराल तेव्हा आम्ही उपस्थित राहून आपले सहाय्य करू। हे नाथ, प्रत्येक वेळेस आपण ही युद्ध करण्याची आवश्यकता नाही आणि आपण आदेश दिलात तर इच्छित कार्य आम्ही पूर्ण करू। श्री दत्त महाराज आणि श्री महादेव यांनी ठरवलेले कार्य इतके व्यापक आहे की त्यासाठी तुम्हा सर्वांचा सहभाग नेहमीच लागणार आहे। मच्छिंद्र, आता तुझ्या मनात कोणताही राग राहिला नाही ना? नाही माते, उलट ही भेट मला नेहमीच ध्यानात राहील। आणि इथे थांबलोच आहे तर तुझे स्तवन करेन आणि नंतरच इथून प्रस्थान करेन। निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गोरक्ष, आहे प्रभू? गोरक्ष, पुढचे काही दिवस मी इथे नसेन आणि त्यामुळे तुला पूर्णतः एकांतात राहायचे आहे। मी माझी तशी पूर्व तयारी करून ठेवली आहे। या कालावधीत जर तुला काही सहाय्य लागले तर तू माझं स्मरण कर। कैलासातील गुप्त शक्ती तुझं सहाय्य करतील। होय प्रभू, खरं तर मला पूर्ण एकांतात राहायला आवडेल आणि साधनेशिवाय मला दुसरं काहीही नको। गोरक्ष,
पहिल्यांदा तू एकांतात राहणार आहेस, एकटा राहणार आहेस. हा देखील साधनेचाच एक भाग आहे. अंतर्बाह्य एकटं झाल्याशिवाय साधना सुरू होऊ शकत नाही. मी हे ध्यानात ठेवेन. पुन्हा आसन ग्रहण कर. आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत हे आसन सोडू नकोस. होय प्रभू. हे देवी, तुझे अचिंत्य रूप, दैत्याचा संपूर्ण नाश करणारा तुझा महापराक्रम, तसेच देव आणि दैत्यांच्या युद्धामध्ये केलेला महाभयंकर पराक्रम, या सर्वांचे वर्णन आम्ही काय करावे? तू सर्व जगाचे मूळ कारण आहेस. तुझ्यामध्ये सत्व, रजस व तमस असे तिन्ही गुण आहेत. तरीही या त्रिगुणात्मक दोषांशी तुझा संसर्ग आलेला दिसत नाही. श्री नारायण, श्री महादेव इत्यादी देवांना देखील तुझा पार लागलेला नाही. तू सर्वांना आधार रूप आहेस. हे संपूर्ण जग तुझ्या अंश रूपाने बनले आहे. तू अव्याकृत स्वरूपी श्रेष्ठ अशी आद्य प्रकृती आहेस. हे देवी, सर्व यज्ञांमध्ये जिच्या नामोच्चाराने संपूर्ण देव समूह तृप्त होतो, अशी ती स्वाहा तूच आहेस. तसेच तू पितृसमुदायाच्या तृप्तीलाही कारण आहेस. म्हणून सर्व लोक तुला स्वधा म्हणून ओळखतात. मच्छिंद्र, तू किती युद्धकुशल आहेस आणि तुझे सामर्थ्य काय आहे याचे आज सगळ्यांना दर्शन झाले. तू हे युद्ध जिंकलेस आणि हिंगळा मातेलाही प्रसन्न केलेस. तुझ्या पुढच्या प्रवासातही शाबरी मंत्रासाठी एक एक शक्ती सहाय्यभूत होत जातील. मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. हे देवी, तू मोक्ष प्राप्तीचे साधन आहेस. तू अचिंत्य अशी महाव्रता आहेस. समस्त दोषरहित, जितेंद्रिय व परमात्म तत्वाने चिंतन करणाऱ्या व मोक्षाची इच्छा करणाऱ्या मुनिजनांकडून जे तुझे निरंतर परिशीलन केले जाते, तशी सर्वश्रेष्ठ देवी भगवती ब्रह्मविद्या तू आहेस.
तू शब्द स्वरूप आहेस. अत्यंत पवित्र असा ऋग्वेद, यजुर्वेद आणि उद्गातांच्या रम्य अशा पदोच्चारांनी युक्त सामवेद, या सर्वांना तू आधारभूत आहेस. वेदत्रयी तूच आहेस. 6 ऐश्वर्यांनी युक्त भगवती तू आहेस. सर्व जगाचे योगक्षेम चालवणारी वार्ता तूच आहेस. आपल्या भक्तांच्या मनातील भयंकर चिंता दूर करणारी तूच आहेस. हे मच्छिंद्र, आदिशक्तीचे वरदान तुला लाभणार आहे. तिची कृपा दृष्टी सदैव तुझ्यावर राहील. हिंगळा देवी आणि भैरवाचे सहाय्य नेहमीच मिळत राहील. हे देवी, सर्व शास्त्रांचे सार जाणणारी बुद्धी तू आहेस. दुर्गम भवसागरातून तारणारी नौकारूपी दुर्गा देवी ही तूच आहेस. तुला कसलीच आसक्ती नाही. कैटभ दत्त्याचा वध करणाऱ्या श्री भगवान विष्णूच्या हृदयात एकमात्र निवास करणारी भगवती लक्ष्मी तूच आहेस. त्याचप्रमाणे मस्तकावर चंद्र धारण करणाऱ्या भगवान शंकराची गौरी ही तूच आहेस. मच्छिंद्र, तू जी माझी स्तुती केली आहेस त्याने मी प्रसन्न झाले आहे. माझा इथे येण्याचा हेतू सफल झाला माते. मच्छिंद्र, मी स्वतः भोजन वाढणार आहे. तू ते प्रसाद म्हणून स्वीकार कर. नाथ, इथे येणारा प्रत्येक जण हा देवीला भोग लावतो. हे नाथ, वेगवेगळे पदार्थ, फळं देवीला अर्पण करतो. परंतु हे नाथ, इथे पहिल्यांदाच असे घडते आहे की देवी स्वतः प्रसाद देणार आहे. आपण साक्षात अन्नपूर्णा आहात. आपल्या हातचे जेवण म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच आहे. हे मच्छिंद्र, तू रानावनातून डोंगर दऱ्यातून फिरत असताना तू एकभुक्त राहतोस. मिळेल ती भिक्षा स्वीकारून त्यातील काही भाग तू पंचमहाभूतांना देतोस आणि उरलेले अन्न ग्रहण करतोस. पण तू आता मातेकडे आला आहेस. तुझे कोड कौतुक मी नाही करणार तर कोण करणार? भैरव, नाथांच्या विश्रमाची व्यवस्था करा. मी स्वतः भोजन घेऊन येतो. नाथ, आपण आमच्यासोबत यावे.
नमो श्री भगवती महालक्ष्मी अन्नपूर्णाय नमः। ओम नमो श्री भगवती महालक्ष्मी अन्नपूर्णाय नमः। ओम नमो श्री भगवती महालक्ष्मी अन्नपूर्णाय नमः। साक्षात अन्नपूर्णेच्या हातून मला आज प्रसाद मिळाला। हा माझ्या आयुष्यातला महत्वाचा क्षण आहे। हे किती विलोभनीय दृश्य आहे की साक्षात आदिशक्ती नाथ परंपरेतल्या पहिल्या नाथांना अर्थात मच्छिंद्रनाथांना भोजन वाढते आहे। मच्छिंद्र, हिंगळाई माता ज्या मायेने तुला खाऊ घालते आहे ते पाहून तुला तुझी माता शारद्वता हिची निश्चितच आठवण येत असेल। माते, आपले दर्शन झाले, आपल्या समोर मला स्तवन करता आले। आपण इतक्या प्रेमाने माझे आदरातिथ्य केले, आपल्याकडून दिव्य अस्त्र भेट म्हणूनही मिळाली। आता आज्ञा असावी। मच्छिंद्र, भविष्यात तू माझे कधीही स्मरण कर, मी तुझ्या हाकेला ओ देईन। हे नाथ, यानंतरही पुन्हा आपली भेट व्हावी अशी इच्छा आहे। निश्चितच होईल। इथून आपण जाताना आमच्याकडून घडलेली चूक विसरून जा। जे झाले ते उत्तम झाले, त्याचा पश्चाताप वाटावा असे काही घडलेच नाही। नाथ परंपरेतील सर्व नाथांना आमचा नमस्कार आहे। जालंधरशीच माझी भेट झाली नाही, आता इथून गेलो की त्यालाच भेटायचे आहे। येतो माते। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन।